नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, वयोश्री योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वयोश्री योजनेमध्ये जो आपल्याला फॉर्म भरायचा आहे या फॉर्मचा संपूर्ण नमुना आपण पाहिला, तो कसा भरायचा याबद्दलची सुद्धा सविस्तर डिटेल मी पाठीमागच्या व्हिडिओत तुम्हाला दिलेली आहे। आता मित्रांनो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला विचारलं आहे, आपण फॉर्म भरण्याची संपूर्ण माहिती सांगितली, फॉर्मचा फॉर्मॅट सांगितला, परंतु हा फॉर्म कोणत्या ठिकाणी जमा करायचा याबद्दलची थोडक्यात माहिती द्या। कारण की आम्ही जर ग्रामपंचायत मध्ये गेलो किंवा इतर ठिकाणी समाज कल्याण विभागात गेलो तर आम्हाला अजूनही फॉर्म भरण्यासंदर्भातच्या कोणत्याही सूचना मिळत नाहीयेत, कोणत्या ठिकाणाहून आपल्याला याबद्दलची अपडेट व्यवस्थित कळत नाहीये। तर या संदर्भातची सविस्तर डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, सुरुवातीला मी या ठिकाणी स्क्रीनशॉट देत आहे। मित्रांनो, इथं पाहू शकता शासनामार्फत ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहेत, तर याच्यामध्ये स्पष्ट असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्या ग्रामपंचायतमधील जे ग्रामसेवक आहे या ग्रामसेवकांकडे मित्रांनो आपले हे वयोश्री योजनेचे संपूर्ण अर्ज जमा करायचे आहेत। काही ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो ह्या प्रोसेस सुरू सुद्धा झालेल्या आहेत। तुमच्या ठिकाणी जर हे अर्ज स्वीकारत नसतील तर तेथील ग्रामसेवकांना या संबंधित सविस्तर डिटेल सांगा, कारण की शासनामार्फतच हे संपूर्ण अर्ज ग्रामपंचायतमध्ये जमा करावे याबाबतच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर त्यानुसार मित्रांनो आपल्या ग्रामपंचायतमध्ये हे अर्ज लवकरात लवकर जमा होईल याबद्दलची दक्षता आपण घ्यायची आहे। तेथील अधिकाऱ्यांना माहित नसेल तर संबंधित विभागांना फोन करून त्यांना विचारायला सांगा की हे अर्ज कोणत्या ठिकाणी आपल्याला जमा करावे लागणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये जे लागणारे कागदपत्र आहेत या कागदपत्रासंदर्भात सुद्धा मी सविस्तर डिटेल मी पाठीमागच्या व्हिडिओत दिली। त्याच्यामध्ये मित्रांनो भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला विचारलं की जो उत्पन्नाचा दाखला आपल्याला द्यायचा आहे, हा उत्पन्नाचा दाखला तलाट्यांचा द्यायचा आहे का आपला स्वघोषणापत्र करायचं, तर त्याबद्दलची मित्रांनो पीडीएफ मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली होती। या सुद्धा व्हिडिओच्या मी खाली ती पीडीएफ देणार आहे, जी मित्रांनो आपल्याला उत्पन्नाबाबत स्वघोषणापत्र असणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला वार्षिक उत्पन्न किती आहे, किती सालाचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल। आणि त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे जे स्वघोषणापत्र आहे ते म्हणजे आपण शासकीय योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू आपण घेतलेली नाही याबाबतचं स्वघोषणापत्र आहे, तर ते सुद्धा स्वघोषणापत्र तुम्हाला लिंक मध्ये पाहायला मिळेल। तर ही महत्त्वाची दोन डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला बाहेरचे आहेत। बाकीचं मित्रांनो तुमचं बँक पासबुक आहे, आधार कार्ड आहे आणि 2 फोटो असे मित्रांनो किरकोळ डॉक्युमेंट आहेत जे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला द्यावी लागणार आहेत। फॉर्मचा संपूर्ण फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तो फॉर्म या योजनेसाठी वापरू शकता। तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो। योजनेसंदर्भातच्या काही अडचणी असतील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला समाधानकारक असं उत्तर देता येईल, जेणेकरून योजनेला कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही। आजच्यासाठी एवढंच असणार आहे। जर या योजनेसंदर्भात तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। त्या संदर्भात लवकरच आपण याच्यावरती व्यवस्थित असा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याबद्दलची सुद्धा अडचण कशी दूर करता येईल याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, योजनेमध्ये अद्याप फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरायला सुरुवात करा। करून झाल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपला अर्ज जमा करा आणि या योजनेचा लाभ घ्या। तर मित्रांनो, पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याबद्दलची डिटेल कळेल। त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणींबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।